नमस्कार. PCC न्यूज अर्थात पिंपरी चिंचवड सिटी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी युनुस खतीब. जसं की आज आपण आलो आहोत पिंपरी पोलीस ठाणे येथे. जसं की आपल्याला सर्वांना माहीतच आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये जे एका महाराजांनी इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी जो वादग्रस्त विधान केलेलं होतं, त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुस्लिम समुदाय खूप नाराज आहे, आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड शहरातील सर्व मुस्लिम समुदाय जो आहे हा पिंपरी पोलीस ठाणे येथे आलेला होता आणि त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत कडलक सर त्यांच्याकडे विनंती केलेली होती की आमच्या वतीने इथे या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा. या त्यांच्या मागणीला जे आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कडलक सर जे आहेत त्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून जे आहे आज 20 ऑगस्ट 2024 रोजी पिंपरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. सविस्तर जाणून घेऊया. बोंधू पाखंडी रामगिरी हे ज्याप्रमाणे 4 दिवसापूर्वी जे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याबद्दल आणि आईशाबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्या निमित्ताने शहरातील सर्व उलमा कौन्सिलचे आमचे जबाबदार अध्यक्ष, त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहर जुलूस कमिटीचे अध्यक्ष हाजी युसुफभाई कुरेशी, कार्याध्यक्ष हाजी गुलाम रसूल, प्रमुख सल्लागार फजलभाई शेख आणि उपस्थित नासिरभाई, अब्दुल गफूरभाई आणि सर्वच आमचे इथं पिंपरी चिंचवड शहरातले सर्व मुस्लिम बांधव इथं 3-4 दिवसापासून आम्ही प्रयत्न करत होतो. अशा चितावणीखोर वक्तव्य करणाऱ्या बोंधू बाबांना त्वरित इथं गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी. तर त्याच निमित्ताने आज पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक साहेब यांनी आमचे जे प्रयत्न होते, जे आमची कळकळ होती की आम्हाला आंदोलन न करता या गोष्टीला एक FIR एक गुन्हा तरी आपण इथं दाखल करण्यात यावा, कारण की येत्या 2 महिन्यामध्ये इलेक्शन आहेत आणि सध्याची सरकार आहे त्यांना असं वाटतं की कुठंतरी वातावरण बिघडलं पाहिजे. हे आम्हालाही समजतंय की हे वातावरण न बिघडलं पाहिजे. त्या निमित्ताने आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो की आम्हाला गुन्हा दाखल करायचा, पण ते दाखल करून घ्या. आज या ठिकाणी पिंपरी पोलीस स्टेशन मध्ये मी स्वतः इथं फिर्यादी म्हणून हजर राहिलो. फिर्याद देण्यात आली आणि आमचा गुन्हा दाखल सुद्धा करण्यात आला. मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी यांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. आणि तो बोंधू बाबा जे कोणी आपल्या माध्यमातून ऐकत असेल त्यांनी ऐकावा. ज्या धर्माबद्दल, ज्या समाजाबद्दल तुम्हाला माहिती पूर्ण अभ्यास करावा, मगच आपण बोलावा. तुम्हाला बोलायचं तर तसा अधिकार नाहीये, पण संविधानाने आपल्याला ते अधिकार दिले. धर्माचा प्रसार करावा, पण तुम्ही जर त्याचा दुष्प्रचार तर मुस्लिम समाज हे खपून घेणार नाही. आपण दक्षता घेतली पाहिजे. यापुढे अशा बोंधू महाराज जिथं कुठं काही बोलतील, आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून त्यांच्यावर जे काही कठोर कारवाई करण्यासाठी मागणी असेल मुस्लिम समाजाच्या वतीने आम्ही ते करणार आहे. आणि ह्याच्या पुढे असंच जर चालू राहिला तर ह्याचा आम्ही निषेध आणि आंदोलन यापुढेही देखील करेल.